मित्र, आता आता परीक्षेचा कालावधी आहे. म्हणून परीक्षा तुम्हाला परीक्षा घोषित झालेली आहे. 12वीची परीक्षा घोषित झालेली आहे. 12वी फेब्रुवारी महिन्यातच आहे. 10वीची सुद्धा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात परीक्षा सुरू होते. अ, तर परीक्षेच्या दृष्टीनं अत्यंत थोडासा महत्त्वाचं मला पालकांशी बोलायची इच्छा आहे. कारण मी कॉलेजमध्ये माझे विद्यार्थी बघतो, त्यावेळेला त्यांच्या ज्या अडचणी दिसतात, त्या अडचणी खरं तर पालकांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. कारण मग ते विद्यार्थी मला म्हणतात, की "नाही सर, आम्ही घरात हे सांगू शकत नाही. घरात आम्हाला ओरडतील." आता त्यांना काय ओरडतील? तर त्यांनी सगळ्यांनीच ठीक आहे, तर तुमची काळजी आहे. प्रत्येक पालकांनी आता जवळपास प्रत्येक विद्यार्थ्याला क्लासेस लावलेले आहेत. क्लासेसला मुलं जातात. ठीक आहे, आता तुम्ही क्लास लावलात, तुम्हाला त्याची काळजी आहे, क्लास लावला होता. पण क्लासेसमधून जर तुम्ही बघितलं, तर अजून परीक्षा 1-1.5 महिन्याच्या अंतरावर आहे आणि अजून सुद्धा त्यांना मोठ्या प्रमाणात होमवर्क दिला जातो. आता हे कितपत योग्य आहे होमवर्क देणं? आता हा खरं तर संशोधनाचा विषय आहे. तसा संशोधनाचा नाही, तर हे संशोधन पण आहे, की कारण जगातील इतर देशांच्या मध्ये हा जो होमवर्क देण्याची जी पद्धत आहे, ती इतकी नाहीच. मुळात अशी होमवर्क कुठे दिली जात नाही. कारण मुलांना एक फ्री चॉईस असते अभ्यासाची. आपल्या देशामध्ये काय, देशाचं राहू दे तिकडं. आता आपल्याला फक्त मी राज्याचं, कारण राज्याची परीक्षा घोषित झाली, विद्यार्थ्यांची परीक्षा घोषित झालेली दिसते. यामध्ये अशी स्थिती आहे, की हे क्लासेसवाले दीड शहाणे, मी दीड शहाणे म्हणून मी सुद्धा क्लास घेतो त्यामध्ये. तर हे सगळेच जण दीड शहाणे. या सर्वांना समजणं गरजेचं आहे, की कालावधी 1 महिन्याचा आहे. 1-1.5 महिन्याचा कालावधी राहिला. डिसेंबर आणि 1 जानेवारी, 1-1.5 महिना. त्यामध्ये त्यांच्या प्रॅक्टिकल एक्झाम, त्यानंतर पूर्व परीक्षा, प्रिलिम, या सगळ्या विचार करता खूप कमी वेळ राहिला असताना सुद्धा हे क्लासेसवाले या मुलांना अजून सुद्धा होमवर्क लिहून आणायला सांगतात. आणि ही मुलं भीतीनं, म्हणजे 12वीची विद्यार्थी सुद्धा भीतीनं, आता ती मोठी झाली तरी सुद्धा भीतीनं, कुणाची भीती? तर आईवडिलांच्या भीतीनं ते होमवर्क लिहून आणतायत. होमवर्क लिहित बसलेले असतात क्लासेसचा. परीक्षा बघा तुम्ही, परीक्षा कधी राहिले? मग तो सुविचार आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, वाचाल तर वाचाल, लिहाल तर वाचाल, हा सुविचार नाही. त्यामुळं वाचन महत्त्वाचं आहे. त्यांना वेळ देणं गरजेचं आहे अभ्यासाला. त्यांना ते त्यांचं खूप जबरदस्त एक्झर्शन होतं. क्लासेस, शाळा, त्यानंतर कॉलेज, त्यानंतर रुटीन, मग झोप कधी, काम कधी, अभ्यास कधी. एकंदरीत त्यांच्या अभ्यासावर खूप जबरदस्त परिणाम, आणि ते मेंटली खूप डिप्रेशनमध्ये जाण्याची स्थिती आहे विद्यार्थ्यांची. आणि खूपसे विद्यार्थी तशी स्थितीत आहेत सुद्धा. मग पालकांनी समजून घेणं गरजेचं आहे, की क्लासेसमध्ये अशा पद्धतीने होमवर्क देत असेल तर बस बाबा म्हणा, त्याला बस झालं माझ्या विद्यार्थ्याला, आता तुझं ते होमवर्क